आज बनवूया मस्त खमंग ढोकळा हरभऱ्याच्या डाळीचा आणि तांदळाचा। एकदम मस्त मऊसूत आणि स्पंजी ढोकळा आपण तयार करणार आहोत। एवढी वाटी बघा तांदूळ घेतलेले, मोठी वाटी, आणि ही छोटी वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली, आणि ही आता आपलं रात्रीची भिजत टाकायची आपल्याला, आणि सकाळी सकाळी दळून घ्यायची आपल्याला दही टाकून, आणि नंतर मग ढोकळे तयार करायचे। 5-6 तासात भिजू द्यायचे तसंच, आणि नंतर 5-6 तासांनी ढोकळे तयार करायचे आपले। आणि रात्री भिजत टाकलेले बघा, या प्रकारे भिजली बघा डाळ मस्त आणि तांदूळ। आता आपल्याला हे दळून मिक्सरमधून याच्यामध्ये दही टाकून आपल्याला दळायचं आहे। आता हे मिक्सरमधून दळायचे आपल्याला। दही टाकायचं आपल्याला 2 चमचे। आता हे दळून घ्यायचं आपल्याला। एकदम मस्त अशी फाईन पेस्ट करायची आहे। याच्यात पाण्याचा वापर नाही केला आपण, फक्त दही। आता बघा 5-6 तास झालेले आपले ढोकळ्याचं मिश्रणाला, आणि मस्त आपलं मिश्रण मस्त फुललेलं आहे बघा, मस्त 5-6 तास। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बघा किती मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण ढोकळ्याचं। एकदम आता आपले स्पंजी होणार आहे ढोकळे, एकदम मस्त। आता त्याच्यामध्ये बघा इनो टाकणार आहे मी। एक पुडी घेतलेली आहे, ती टाकायची आपल्याला। खायचा सोडा पण आपण टाकू शकतो। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ढोकळ्याचं मिश्रण। पळीच्या साहाय्याने सगळं फिरून घ्यायचं आहे मस्त। आणि इकडे आता मी इडली पात्र ठेवलेलं आहे गॅसवर, आणि ढोकळ्याचंच घेतलेलं आहे मी पात्र। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हे मिश्रण। त्याच्यामध्ये सुरुवातीला आता आपण हळद टाकायची आहे, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। परत सगळं मिश्रण फिरून घ्यायचं आपल्याला पळीनी। आता मीठ पण टाकून झाले आहे चवीनुसार, आणि सगळं मिश्रण आपण आता पळीच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला ते मिश्रण तेल लावून घ्यायचं आहे इडली पात्राला, आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं टाकून घ्यायचं आपल्याला। आणि 10-12 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं गॅसवर। 10-12 मिनटांनी मस्त तयार होतात ढोकळे मस्त। आता ब्रशच्या साहाय्याने आपण तेल लावून घेतलेलं आहे। हे इडलीचंच पात्र आहे, ढोकळ्याचंच आहे। याच्यामध्ये आपण ढोकळा करू शकतो, आणि मस्त तयार होतो ढोकळा 10-12 मिनटांनी। आपण जसा बाहेरून आणतो ना तसाच तयार होतो, आणि एकदम टेस्टी। तो पण हरभऱ्याची डाळ आणि तांदळाचा ढोकळा म्हटल्यानंतर खूपच चविष्ट होतो। तुम्ही एकदा कराल तर नेहमी नेहमी कराल असं वाटेल हाच ढोकळा तयार केलेला, कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे तयार करतो। कारण फक्त डाळीच्या पिठाचा पण होतो, बेसनचा पण आपण ही हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ भिजून केलेला ढोकळा आहे, एकदम मस्त लागतो।
आणि आता बघा पात्र ठेवून घेतलेलं त्याच्यावर इडलीचं पात्र आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आपल्याला. आता 10-12 मिनिटांनी मग आपण झाकण काढून बघायचं आहे ढोकळा झाला का नाही. खूप मस्त फुलतो कारण आपण इनो पण टाकलेला. आता बघा मस्त तयार झालेला आपला ढोकळा. आता झाकण काढून घेतलेले. आता खाली उतरून गार झाल्यानंतर मग आपण मस्त तो ढोकळ्यासारखा आपल्याला जशी चौकोनी काप आहे तशी करून घ्यायची मस्त. आता बघा इकडे छोटा पॅन ठेवलेला आहे मी आणि मस्त फोडणी आपल्याला द्यायची वरून ढोकळ्याला. कढीपत्ता, हिरवी मिरची, राई, साखर पण टाकतात पण मी साखर नाही टाकलेली. आता बघा सुरुवातीला आपल्याला मस्त ढोकळे कापून घ्यायचे, मस्त त्याचे पीस करून घ्यायचे ढोकळ्याचे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावरून टाकायची आपण कढीपत्ता, हिरवी मिरची, राईची फोडणी, मस्त कोथिंबीर. असे चौकोनी छान काप करून घ्यायचे ढोकळ्याचे. आता इकडे बघा तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये. राई टाकून, मिरची, राई, कढीपत्ता, पाणी टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आपल्याला. आणि आता ढोकळ्यावर टाकून घ्यायचे बघा आपल्याला मस्त आणि उलटणी सगळं फिरून घ्यायचं बघा. कढीपत्ता, राई, हिरवी मिरची आणि बघा किती मस्त स्पंजी ढोकळा झालेला आपला. एकदम जाळीदार ढोकळा तयार झालेला आपला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.